नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्स. टोल मुक्तीबाबत पालकमंत्र्यांच्या भूमिकेचं वैभव नाईकांनी केलं स्वागत. कर्ली नदीकाठचे अवैध वाळू रॅम्प उद्ध्वस्त आणि आचरणी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, अतुल रावराणे यांची माहिती. आता पाहूया सविस्तर बातम्या. कुडाळमध्ये राजकारणापलीकडे जाऊन एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पुढाकार घेतलाय. चला कुडाळ घडवूया हा उपक्रम बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला होता. पाहूयात. कुडाळच्या शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीत आणखी एक नवा अध्याय जोडला गेला. मंदार शिरसाट यांच्या चला कुडाळ घडवूया या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्राचं अद्भुत विश्व अनुभवलं. या कार्यक्रमाचा शुभारंभ माहीमचे आमदार महेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. खगोलतज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी स्लाइड शोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अवकाशातील रहस्य उलगडून दाखवली. विशेष म्हणजे खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञानातील करिअरच्या संधींची माहिती यावेळी देण्यात आली. मंदारने आपल्या या कार्यातनं आपल्या काळपाट अशा कल्पनेतनं या ठिकाणी आणलेला आहे. खरं तर या खगोलशास्त्राविषयी किंवा आकार दर्शनाच्या विषयी प्रत्येकाच्या मध्येच त्या ठिकाणी उत्सुकता आहे. नेमकं या ब्रह्मांडामध्ये काय आहे, किती तारे आहेत, चंद्र, सूर्य आणि अशा अनेक प्रकारच्या उल्का असतील, आकाशगंगा असतील, असे अनेक प्रकार आहेत आणि याच्यामध्ये उत्सुकता आहे. खरं तर या क्षेत्रामध्ये भारतानं सुद्धा एक वेगळी क्रांती केलेली आहे. सुनीता विल्यम्स सारखी सुद्धा एक महिला अशा प्रकारच्या या सगळ्या विश्वामध्ये तिनं स्वतःचं कर्तृत्व एक निर्माण केलेलं आहे आणि म्हणून भारताला त्यांचा सार्थ असा अभिमान या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीचा आहे आणि म्हणून याच्यामधली उत्सुकता आणि याच्यामधलं मार्गदर्शन आपल्या नव्या पिढीला व्हावं हा एक प्रयत्न मंदारचा त्या निमित्तानं आहे. मी मंदार शिरसाटच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीनं समाजाची बांधिलकी स्वीकारून असंच काम आपण त्या ठिकाणी करत राहावं. जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद हा नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मिळेल. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व पालकवर्ग, खरं तर आज देश बदलतोय, जग बदलतोय. आज नुसतंच अनेक क्षेत्रामध्ये करिअरची संधी उपलब्ध झालेली आहे आणि आपण बघितलं असाल की काही वर्षापूर्वी शिक्षण वेगळं होतं, आता शिक्षण वेगळं आहे. काही वर्षापूर्वी युद्ध वेगळं होतं, आता युद्ध वेगळं आहे. आणि ह्यामुळे आकाशामध्ये काय काय आहे हे खरं तर आपण शाळेत असताना सर्वच जण आपल्याला थोडके ग्रह माहिती होते, परंतु या आकाशामध्ये किती ग्रह आहेत, ते किती भोवती फिरतात, हे सगळं आपल्याला या छोट्या मुलांना ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल मंदारचं आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि नाथपै शिक्षण संस्थामध्ये काही अनेक वर्ष जुनी संस्था या ठिकाणी आहे. आमचे कुलकर्णी सर आणि अनेक सहकारी त्यांचे ही संस्था चालवत आहेत आणि या संस्थेमध्ये सुद्धा हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल संस्थेचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि असेच कार्यक्रम मंदार शिरसाट पक्षभेद विसरून या शहरासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात, त्यांचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. असेच मंदारने कार्यक्रम आयोजित करा. आम्ही सर्वच मंडळी त्यांच्या पाठीशी उभे राहू असं या ठिकाणी वचन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खगोलशास्त्र अशी करिअर संधी उपलब्ध करून आपल्या कुडाळकरांच्या मुलांना देणं, कारण आज सायन्स एवढं पुढे गेलं आहे, परंतु त्याच्याबरोबर त्यांनी जी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MPSC, UPSC याचा वेग हा माध्यम खरोखर आपल्या कोकणामध्ये थोडं कमी आहे आणि त्याची जनजागृती होणं महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने मंदार यांनी जे विविध उपक्रम या कुडाळमध्ये आयोजित केलेले आहे. एक सामाजिक बांधिलकी, राजकीय पक्षामध्ये सगळेच जण काम करत असतात, परंतु ज्याचा जन्म किंवा ज्याची बांधिलकी सामाजिक असते असे राजकीय पुढारी थोडे असतात आणि त्यामध्ये मंदार अतिशय चांगला कार्यक्रम घेतो. कारण मी सुद्धा आमदार झालो, परंतु आजही आमच्या वैभवजी नाईक माहिती आहे, स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आहे प्रभादेवीला, 82-83 वर्षाची आहे
आणि त्या सामाजिक क्षेत्रामधूनच मी पुढे आलो आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये घोडदौड सुरू केली. म्हणून सामाजिक बांधिलकी ही महत्वाची असते राजकारणी माणसाला, कारण त्या समाजामधूनच आपण आपल्या कार्य करत असतो. आणि खरोखर मंदार तुला खूप खूप शुभेच्छा की या कुडाळ शहरामध्ये, कारण मी बघितल्यानंतर एवढं मला बरं वाटलं, कारण आमच्या गावातली शाळा आहे त्याची पटसंख्या आम्हाला मोजावी लागते आणि मोजून पूर्ण होते, पण तो ही एवढी मोठी मुलांची फळी आणि पालक वर्ग सुद्धा एवढ्या हौशीने या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. या पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्गांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि मंदार तुला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना होणार आहे. स्वगणना प्रक्रिया ही पूर्णपणे अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित आहे. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे. पाहूयात. नमस्कार, मी मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी सिंधुदुर्ग. भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणारी जनगणना 2027 ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक प्रक्रिया आहे. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात दिनांक 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना स्वगणना म्हणजेच सेल्फ इन्युमरेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने ऑनलाईन नोंदवता येणार आहे. स्वगणनेसाठी नागरिकांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच se.census.gov.in वर भेट देऊन आवश्यक माहिती अचूकपणे भरावी. स्वगणनेद्वारे नोंदविण्यात येणारी सर्व माहिती पूर्णतः गोपनीय व सुरक्षित ठेवण्यात येईल. शासनाच्या विविध विकास योजनांचे प्रभावी नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन करण्यासाठी जनगणनेतून प्राप्त होणारी माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तरी सर्व नागरिकांना मी विनम्र आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी जनगणना 2027 मध्ये सहभाग घेऊन स्वगणना करावी. आपली जनगणना, आपला विकास. धन्यवाद. सावंतवाडी शहरातील मोती तलाव कॉलेज रोडवर रस्ता खचून अचानक खड्डा पडला. जवळपास 5 फूट खोला खड्डा असल्यानं अपघाताची शक्यता होती. याची तात्काळ दखल घेत सभापती प्रतीक बांदेकर यांनी तो खड्डा बुजवण्यासाठी प्रशासनाला सांगितलंय. यानंतर लगेच हा खड्डा बुजवण्यात आला. पाहूया. मोती तलाव कॉलेज रोडला रहदारीच्या ठिकाणी हा खड्डा पडला. या रस्त्याखालून मोरी गेली असून जवळपास 5 फूट हा खड्डा खोल होता. याची दखल घेत पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांनी तात्काळ सूत्र हलवली. बांधकाम अभियंता तुषार सरडे यांना घटनास्थळी बोलून घेत पाहणी केली. त्यानंतर तात्काळ तो खड्डा बुजवण्यासाठी काम सुरू करण्यात आलं. सामाजिक कार्यकर्ते संजय नाईक यांच्या खड्डा निदर्शनास येतात त्यांनी तात्काळ तिथे दगड ठेवला. त्यामुळे अपघात टळले आहेत. घराची व कुटुंबाची अचूक माहिती देऊन देशाच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवा. आता घर बसल्या स्वगणनाद्वारे 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान स्वतःची नोंदणी करण्याचं आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं आहे. पाहूयात. नमस्कार. भारत सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या जनगणना 2027चे ब्रीदवाक्य आमची जनगणना आमचा विकास हे आहे. जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 ह्या कालावधीत स्वगणना होणार आहे. याद्वारे सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः ऑनलाईन पद्धतीने अधिकृत se.census.gov.in च्या संकेतस्थळावर भरता येणार आहे. ही सुविधा घरबसल्या योग्य पद्धतीने आणि कोणत्याही वेळी वापरता येईल. ही स्वगणना प्रक्रिया ही पूर्णपणे अत्यंत गोपनीय आणि सुरक्षित आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वगणना करून राष्ट्रीय कर्तव्य सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खासदार अमोल कोल्हे यांनी बागेश्वर बाबांना खडेबोल सुनावले आहेत. पाहूयात. जय शिवराय.
मुघली आक्रमणासमोर उत्तर भारतानं पळीपंचपात्र गुंडाळून ठेवून माना झुकवलेल्या असताना मनगटाच्या जोरावर तलवारीच्या पात्यानं सह्याद्रीच्या कातळावर इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला त्याच उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत. ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहेत, काल, आज आणि उद्याही. जय शिवराय. देवगड जामसंडे तळे बाजार येथील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून देवगड जामसंडे तसंच तळे बाजार येथील मुख्य बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. मुळातच अरुंद रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त लावलेली वाहनं, दुकानांचे फलक, चहा वडापावचे ठेले यामुळे दोन वाहनं समोरासमोरून आल्यावर त्यांना बाजू देताना अडचण होते. याला जबाबदार कोण असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे. पाहूयात. वैभववाडी तालुक्यात दोन गुन्हेगारीच्या घटना घडल्या. या दोन्ही घटनांचा उलगडा पोलिसांकडून झाला नाही. आचरण येथील घटना माझ्या मनाला क्लेशदायक आहे. या घटनेच्या तपासात पोलीस गुन्हेगाराला का पकडू शकत नाहीत याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असं भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. पाहूयात. नमस्कार. वैभववाडीमध्ये सध्या ज्या प्रकारे प्रशासकीय वातावरण, जे काय आज गुन्हेगारी वातावरण सुरू झालेलं आहे, जवळजवळ मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात ज्या पद्धतीने या भागामध्ये क्रिमिनल ॲक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत, गुन्हे घडत आहेत, प्रशासन त्याचा पाठपुरावा करतंय, पण ते नक्की काय करते? पहिला गुन्हा घडला या वैभववाडी तालुक्यात सोनाळी येथे मार्च महिन्यामध्ये. त्याचा अजूनही काही थांगपत्ता लागलेला नाही, त्याची चौकशीच चालू आहे. दुसरा गुन्हा म्हणजे मला स्वतःला सांगते अतिशय दुःख पण होतं आहे, माझं मन अस्वस्थ होतं आहे, कारण तो माझ्या स्वतःच्या गावात, आचरणी गावात हा गुन्हा घडला.
जवळजवळ 7 एप्रिलला. मला प्रकर्षाने ते जाणवल्यानंतर मी आज तुम्हा पत्रकार बांधवांसमोर आलेलो आहे. दबक्या आवाजात ज्यावेळेला सगळीकडे चर्चा चालू होते की ह्या गावामध्ये या जिल्ह्याचं नेतृत्व करणारी माणसं आहेत, मग तो मी स्वतः असेल, माजी सभापती लक्ष्मणराव राणे असेल, जिल्हा परिषद बँकेचा संचालक दिलीपराव राणे असेल किंवा विद्यमान सभापती सिद्धेशराव राणे असेल, हे सर्वच आम्ही या गावातले, या तालुक्याचंच नाही तर या जिल्ह्याचे नेतृत्व आम्ही बऱ्यापैकी करतो. असं असताना सर्वसामान्य लोकांकडनं ज्या भावना व्यक्त होत आहेत की असं असताना सुद्धा आपल्या गावामध्ये एखादा फायरिंगसारखा प्रचंड गुन्हा होतो, दुहेरी फायरिंग होते आणि त्याचा तपास लागत नाही, त्याच्यावरती नक्की हे गौडबंगाल काय म्हणजे अस्वस्थ करणारी घटना आहे की आज बऱ्यापैकी लोक आमच्याकडे त्याचं बोट दाखवायला लागलेली आहे. आणि हे मला स्वतःला तरी अस्वस्थ करणारी घटना असल्यामुळे माझं मन बेचैन झाल्यामुळे मी आज आपल्याकडे आलो की प्रशासनाला जी काही मदत लागेल ती आम्ही नेहमी करत आलेलो आहे. माझ्या परीने मी करत आलेलो आहे, माझ्या परीने मी केलेली आहे. या भागातले सिनियर त्यांच्याशी मी बोललेलो आहे. संबंधित काही अधिकारी आहेत, सध्या मी तो तपास चालू असल्यामुळे त्यांची नावं घेऊ शकत नाही, त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. आपल्याकडे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे. जर तो गुन्हा 7 वाजता घडला असेल, 7 तारखेला रात्री 10 वाजता घडला असेल, तर कुठलाही गुन्हा कुठेही झाल्यानंतर साधी मारामारी जरी झाली तरी आपण 10 ते 15 मिनिटात पोलीस स्टेशन गाजतो किंवा पोलीस चौकीला कळवतो किंवा पोलिसांकडे आपण कोंडाकडून गावातून तो निरोप जातो. पण ह्या गुन्ह्यामध्ये 2 ते 2.5 तास पोलीस स्टेशनला खबरही साधी जात नाही, पोलीस स्टेशनला कळवलं जात नाही आणि एक वेगळ्या प्रकारचं असं संशयाचं वातावरण गावात निर्माण झालेलं आहे. प्रत्येकजण एकमेकाकडे संशयाने बघू लागलेला आहे आणि हे सगळं असताना सुद्धा प्रशासन शांत आहे. आज आपल्याकडे आधुनिक टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे एखादा मारेकरी समजा जर एखाद्याने फायरिंग केली, त्याचा जर तो मोबाईलवरून दुसऱ्याला कळवत असेल काय असेल तर त्याचा CDR मिळतो आणि त्याच्यावरती फायरिंग झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूचे CDRही आपल्याला मिळतात, जेणेकरून आपल्याला आरोपीपर्यंत पोचता येतं. या एवढ्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आपल्याकडे असताना सुद्धा त्याचा वापर का या जिल्ह्यातील प्रशासनाकडनं केला जात नाही, ह्याच्यावरती फार हे अतिशय संशयाचं धुकं तयार करणारं वातावरण तयार झालेलं आहे. प्रशासन, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी या बाबतीत कोणाला लपवत आहेत, कोणाचं याच्यात मोठ्या नेत्याची किंवा कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे का, अशी लोकांकडनं दबकी चर्चा चालू आहे. आणि त्याच्यामुळे आमच्या सर्वांबद्दल एक प्रकारचं संशयाचं वातावरण तयार होतं आहे. माझी तर प्रशासनाला माझी स्वतःची विनंती आहे, तुम्हाला ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला मी स्वतः जिथे तुम्ही सांगाल तिथे चौकशीला यायला तयार आहे. वैभवडी पोलीस स्टेशन असेल, सिंधुदुर्गाचा ओरोसला मुख्यालय असेल, जिथे तुम्ही मला बोलवाल तिथे मी यायला तयार आहे. पण ही अस्वस्थ करणारी आम्हाला ही घटना आहे. आम्ही सर्व 4 नेते मंडळी या गावात असूनही जर एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलाच्या हत्येचा जर साधा पाठपुरावा लागत नसेल किंवा त्याच्या हत्येच्या मारेकऱ्यापर्यंत जर आपण पोहोचत नसेल तर आपण सामाजिक कार्य काय करतो आणि समाजाशी आपण काय देणं घेणं ठेवलं आहे आपलं. आज जर प्रशासकीय अधिकारी यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे किंवा ते का दबावात थांबलेत. आज एवढी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असून तुम्ही त्याचा का वापर करत नाही. 24 तासात हा आरोपी हजर झाला पाहिजे की त्यांना पकडता आला पाहिजे, एवढी चांगली अद्ययावत टेक्नॉलॉजी आहे. समोरच्यांच्याकडनं जी आम्हाला माहिती मिळते, जी पोलिसांकडे माहिती आहे, त्यांच्या काही लोकांकडनं आम्हाला समजले पोलीस डिपार्टमेंटच्या की त्यांनी CDR काढले, हे काढले. मग त्याचा अजूनही ठाव ठिकाणा का लागत नाही. हे काही सराईत गुन्हेगार नाहीत. हे सर्व गुन्हेगार सराईत असते तर ते वेगळ्या प्रकारे आपल्या लक्षात आलं असतं. पण असं असताना कोणाला तरी पाठीशी घालायला
लोकांमध्ये आमच्या सर्वांबद्दल एक संशयाचं वातावरण तयार करणं हे कुठेतरी अतिशय घातक आहे, समाजाला घातक आहे. आणि ज्या पद्धतीने हे सगळं चाललं आहे वैभववाडी तालुक्यामध्ये, ही पुढच्या पिढीला धोक्याची नांदी आहे. आज हे प्रकार जर वाढले, कारण हा नुसता इथलाच प्रकार नाही तर कणकवलीत पण अशाच प्रकारे एक फायरिंगचा गुन्हा झालेला आहे त्याच्या आधीच, त्याचाही त्यांची अशाच प्रकारे तो शांत करण्यात आलेला आहे. याच्या आधी शिकारीला लोक जात होती, ह्याच्या आधी शिकारी होत होत्या. बऱ्याच नाही म्हटलं तरी एक प्रत्येक गावात 2-5 चोरीच्या बंदुका असतील शिकारीच्या. लावा छडा, सगळ्या जमा करा. प्रशासन का ते ॲक्शन घेत नाही? या गुन्ह्यांमध्ये जर पोलिसांनी योग्य ती माहिती समोर आणली नाही आणि त्याचा जर योग्य प्रकारे पाठपुरावा झाला नाही आणि जर तो खुनी आरोपी जो कोण असेल तो पकडला गेला नाही, त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर मी स्वतः तरी मुख्यमंत्र्यांकडे याच्याबद्दल मी तक्रार मांडणार. कारण हे काहीतरी लपवालपवी आहे आणि याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्याच्यात आम्हाला सर्वांना त्याच्यात फुकट आम्ही भरडले जातोय. आम्हाला आमच्या गावात आम्ही राहत असल्यामुळे आमच्यावरती लोकांचं एक संशयाचं वातावरण, धोक्याचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे सर्व कुठेतरी मनाला क्लेश देत होतं. म्हणून आज मी तुमच्याकडे माझी भावना व्यक्त केलेल्या आहेत. माझी प्रशासनाला पण विनंती आहे की ज्या वेळेला तुम्हाला गरज लागेल, या गावातला नागरिक म्हणून त्यावेळेला तुम्हाला गरज लागेल, या तालुक्याचा नागरिक म्हणून त्यावेळेला मी यायला तयार आहे. आपण अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि जो कोण असेल मारोकरी, मग तो कोणी असू दे, त्याला शासन झालं पाहिजे. त्याला जी काही कायदेशीर कारवाई आहे त्याच्यावर झाली पाहिजे. कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीच्या पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावरती शनिवारी महसूल विभागानं मोठी कारवाई केली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या निर्देशानुसार आणि उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळोसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकानं नदीकाठी उभारलेले अवैध वाळूचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले. पाहूयात. ही धडक कारवाई तहसीलदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव, मंडळ अधिकारी रविकांत तारी तसंच ग्राम महसूल अधिकारी मयेकर, नेरकर, सागरे, इंदप, कनवडे आणि संबंधित पोलीस पाटील उपस्थित होते. प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील महामार्गांच्या टोलवरून सुरू असलेल्या जोरदार चर्चांच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या म्हणजेच MH07 पासिंगच्या गाड्यांना टोल आकारला जाणार नाही, असं स्पष्ट विधान पालकमंत्र्यांनी केलं आहे. या भूमिकेचं स्वागत करत आमदार वैभव नाईक यांनी ही भूमिका सकारात्मक असेल तर त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं जाहीर केलं आहे. पाहूयात. पालकमंत्री नितेश राणे यांनी टोल संदर्भात जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं स्वागत करतो आणि पालकमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला टोल माफी मिळाली तर सिंधुदुर्गवासी आंदोलन का करणार आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे आमची मागणी तीच आहे की गेले 10 ते 12 वर्ष या महामार्गाचं काम सुरू आहे. अनेक अपघात झालेत आणि अजूनही मुंबई गोवा मार्ग पूर्ण झाला नाही आहे. त्यामुळे हा टोल नाका सुरू करू नये आणि त्याचबरोबर हा टोल नाका सुरू करताना जर पालकमंत्र्यांनी जर सकारात्मक भूमिका घेतली की टोल माफीची सिंधुदुर्गवासियांना, तर आमचा त्यांना पाठिंबा राहील आणि ही भूमिका जी घेतली आहे ती मात्र प्रत्यक्षात येऊन देत एवढीच अपेक्षा आमची आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. टोल मुक्तीबाबत पालकमंत्र्यांच्या भूमिकेचं वैभव नाईकांनी केलं स्वागत. कर्ली नदीकाठचे अवैध वाळू रॅम्प उद्ध्वस्त आणि आचरणी गोळीबार प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, अतुल रावराणे यांची माहिती.
बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.